शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत। रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी ते आज जळगावमध्ये सभा घेणार आहेत। खोटं बोलणं ही उद्धव ठाकरेंची संस्कृती असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। शिवसेना आणि भाजप युती असताना त्यांना मुख्यमंत्री होता येत नव्हतं म्हणून ते खोटं बोलले होते असंही शिंदे म्हणाले। उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवू नका, ते लबाड आहेत असा घणाघात रामदास कदम यांनी केलाय। रायगडच्या मंडणगडच्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंची नस आपल्याला माहिती आहे असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचंय असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय। शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचंय ही उद्धव ठाकरे यांची नौटंकी आहे, त्यांना घरातलाच मुख्यमंत्री हवा असा घणाघात दरेकरांनी केलाय। महाविकास आघाडीत आता पंतप्रधान पदावरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकतात हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर शरद पवारही उद्धव ठाकरेंना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देतील असंही राऊत म्हणाले। तर राऊत रोज वक्तव्य बदलत असतात, त्याकडे लक्ष देऊ नका असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले। राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा व्हायला हवी असं म्हणत काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। संजय राऊत यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या टीकेबाबत वासनिक यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राऊतांना घरचा आहेर दिलाय। महायुतीचा अखेर छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार ठरलाय। मंत्री संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यासोबत भुमरेंचा सामना होणार आहे। तसंच एमआयएम कडून इम्तियाज जलील मैदानात आहेत, त्यामुळे संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे। संदीपान भुमरे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनोद पाटील नाराज झालेत। 2 आमदार आणि खासदारांनी आपलं तिकीट कापलं असा आरोप त्यांनी केलाय। महायुतीकडून संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी विनोद पाटील इच्छुक होते। पुण्यात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे यांची भेट घेतली आहे। संजय काकडे यांची नाराजी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। तसंच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी होण्याची विनंतीही चंद्रकांत पाटील यांनी काकडेंना केली। लोकसभा निवडणूक लढवायला काकडे स्वतः इच्छुक होते, तसंच त्यांनी मोहोळांच्या उमेदवारीला विरोधही केला होता। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा जाहीरनामा सोमवारी सादर केला जाणार आहे। मुंबईत अजित पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील काही नेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचं समजते। नाशिकसह परभणी, गडचिरोली, सातारा लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार असताना देखील शिवसेना आणि भाजपच्या दबावामुळे निवडून येणाऱ्या जागा हातातून गेल्या असा नाराजीचा सूर आहे। छगन भुजबळ यांनी माघार घेतो असं म्हटलं असलं तरी पक्षानं आपला दावा सोडू नये असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी स्पष्ट केलंय। ओबीसी कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपवर निशाणा साधलाय। भाजप हा ओबीसी विरोधी पक्ष आहे अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे। भाजपनं ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच ओबीसी मुलांची स्कॉलरशिप थांबवण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। महायुतीतील काही नेत्यांनी छगन भुजबळांना नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडलं असा आरोप भुजबळांच्या समर्थकांनी केलाय। भुजबळांनी माघार घेतल्यानं ओबीसी नेत्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया भुजबळांचे समर्थक देत आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। निवडक पदाधिकाऱ्यांची जळगावातील खासगी हॉटेलमध्ये त्यांनी गुप्त बैठक घेतली आहे। या बैठकीत रावेर लोकसभेच्या प्रचारासंदर्भात रणनीतीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे। एकनाथ खडसेंसह भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मवियाची डोकेदुखी वाढली आहे। जेपी गावित यांची समजूत काढण्यात जयंत पाटील अपयशी ठरलेत। दिंडोरीतून माकपचे उमेदवार म्हणून गावित लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। माकपच्या वरिष्ठ पातळीवरून त्यांची समजूत काढण्यात येईल असं जयंत पाटलांनी म्हटलंय। भिवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सुपूर्द केलाय। पक्षांतर्गत कुरघोडींना कंटाळून राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितल्याचं समजतंय। तर त्यांचा राजीनामा स्वीकारल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिलाय।
साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका हॉटेलमध्ये एकमेकांची भेट घेतली। सातारा आणि माढा लोकसभेच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मात्र हॉटेलमध्ये झालेल्या रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीमुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये बंधुता आड चर्चा झाली आहे। राजेंना तिकीट मिळाले त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आल्याचं नरेंद्र पाटलांनी सांगितलं। दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणं यातून काँग्रेस आणि ठाकरे पक्षाची दलित विरोधी मानसिकता दिसते। त्यामुळेच ठाकरे पक्षानं 21 पैकी केवळ एका जागेवर दलित उमेदवाराला संधी दिली असा गंभीर आरोप खासदार मिलिंद देवरा यांनी केलाय। तर कोण मिलिंद देवरा असा सवाल करत संजय राऊतांनीही त्यांचा समाचार बॅनरवरील फोटोचा विचार न करता सर्वांनी एकमतानं काम करा असं आवाहन मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते। या मेळाव्याला शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि संदीपान भोमरे देखील उपस्थित होते। महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजनाच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो नसल्यानं मनसैनिक नाराज होते। भाजप जिथे जातं तिथे नुकसान होतं अशा शब्दात ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। त्याचसोबत 50 खोके ही घोषणा अमेरिकेतही प्रसिद्ध असल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा एकदा डिवचले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महादेव जानकर यांचा लहान भाऊ असा उल्लेख केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानकरांसाठी परभणीत प्रचार सभा घेतली। यावेळी त्यांनी माझ्या लहान भावाला विजयी करा असं आवाहन केलं। यावेळी जानकरांनी भर सभेत शिट्टी वाजवली। नांदेडमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली आहे। इंडिया आघाडीला लोकांनी नाकारलंय। आपापसातच भांडणं सुरू आहेत। इंडिया आघाडीकडे चेहराच नाहीये असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केलाय। नांदेडमधल्या सभेतून मोदींनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना टोला लगावलाय। काँग्रेसचे काही नेते जे सलग लोकसभेतून जिंकून येत होते ते राज्यसभेतून आज जाऊन बसलेत असा टोला मोदींनी नाव न घेता सोनिया गांधींना लगावला। तर अमेठीप्रमाणेच वायनाडमधूनही पळण्याची वेळ राहुल गांधींवर येईल अशी टीका मोदींनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधलाय। देशाचं नेतृत्व करणाऱ्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवायला हवा। देशाचे पंतप्रधान कधी नेहरूंवर टीका करतात तर कधी राहुल गांधींवर। पंतप्रधान म्हणून तुम्ही देशासाठी काय करणार आहात ते सांगा असा टोला शरद पवारांनी लगावला। सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या तर आम्ही काय केलंय असा सवाल अजित पवारांनी केलाय। बारामतीत सुनेत्र पवारांच्या प्रचार सभेत त्यांनी सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर निशाणा साधला। बारामतीत जी काही सुधारली ती इतरांमुळे सुधारली, माझा काडीचाही संबंध नाही असा सवालही त्यांनी विचारलाय। जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला। नाशिकच्या जागेवर भुजबळांनी माघार घेतली। मात्र आता शिवसेनेतच उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळते। हेमंत गोडसे उमेदवारीसाठी आग्रही आहेतच, तिकडे अजय बोरस्ते यांनाही लोकसभेचं तिकीट मिळणार किंवा त्यांचेही या उमेदवारीच्या संदर्भात नाव चर्चेत असल्याचं माहिती पडते। अजित पवारांचं नटसम्राटाचं उदाहरण संजय राऊतांचं नटीबाबतचं वक्तव्य हे ऐकल्यानंतर राज्यातील राजकारणात सुसंस्कृतपणा जपला गेला पाहिजे असं वक्तव्य मोवियाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलाय। माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शेवटची निवडणूक असल्याचं सांगत मतदारांना भावनिक साथ घातलेली आहे आणि त्यावरून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी समोर पराभव दिसत असल्यानं सहानुभूती मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केला जातोय अशी टीका केली आहे। धुळ्यात काँग्रेस पक्षांतर्गत संघर्ष सुरूच आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या श्यामकांत सनेर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। मात्र पुन्हा एकदा सनेर यांनी उमेदवारीबाबत आपण ठाम असून काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला। जळगाव लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा घेतला। जळगावात एकीकडे आम्ही महिलांचा सन्मान करतो असं सांगायचं आणि दुसरीकडे महिला उमेदवाराचा बॅनरवर फोटोच नाही हा अपमान नाही का अशा शब्दात करण पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली। धाराशिवमध्ये वंचितच्या उमेदवारावर करण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळलाय। भाऊसाहेब आंधळकरांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हा आरोप केला होता।
कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्टेशन परिसरात मालधुनी नदीकाठच्या 3000 कुटुंबांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. मालधुनी नदीत बांधकाम सुरू असल्यानं मातीचा भराव टाकला जातोय. त्यामुळे नदीचं पात्र अरुंद होऊन पावसाळ्यात या नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होऊन घरात पाणी शिरून मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. नागपूर आणि रामटेक लोकसभेचं मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम आता स्ट्रॉंग रूममध्ये आणण्यात आले आहेत. 4 जून रोजी या निकालाच्या तारखेपर्यंत ईव्हीएम मशीन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. यासाठी नागपूरच्या कळमनामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले. तर 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आले. तसंच संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीही बसवण्यात आले. 24 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी ही मोठी सभा घेतली जाणार आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लोक नक्कीच नारायण राणेंना निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभेत महायुती सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार फटका बसेल असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केले. आरक्षणाबद्दल सरकारनं फक्त आश्वासन दिले, मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला नाहीये, म्हणून मराठा समाज सरकारवर नाराज आहे. तसंच ओबीसी, मराठा, धनगर, लिंगायत, एससी, एसटी या सर्व समाजांमध्ये सध्या गोंधळाची परिस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी दिली. माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या डिस्चार्ज याचिकेवर 4 मे रोजी सुनावणी होणार आहे. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा आरोपी आहेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलाय. दरम्यान त्यांनी या प्रकरणी डिस्चार्ज याचिका दाखल केली आहे. त्यावर एनआयच्या कोर्टात सुनावणी होती. या सुनावणीसाठी ते कोर्टात हजर झाले होते. मात्र कोर्टानं ही सुनावणी 4 मे रोजी होणार असल्याचं सांगितलं. शिरूरमध्ये कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या बिबट्या स्वतःच कुऱ्हाड्यात फसला. मच्छिंद्र सोनवणे या शेतकऱ्याच्या घरासमोर कोंबड्यांच्या कुऱ्हाड्याला लक्ष्य करत बिबट्यानं आत प्रवेश केला. यावेळी कोंबड्या बाहेर पडल्या, मात्र बिबट्याला पुन्हा बाहेर पडताच न आल्यानं बिबट्याची चांगलीच फजिती झाली.